उन्हाळा सुरू झाला की मुलांना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आणि मग आपल्याला पडणारा एकच प्रश्न असतो की यांना खायला काय द्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे पुदिना क्रॅकर्स जर एकदा बनवून ठेवले तर 1-2 महिने सहज टिकतात. प्रवासात सुद्धा उत्तम आहे आणि अतिशय खमंग कुरकुरीत तयार होतात. तर आता तुम्हाला हे साहित्य जे आहे पाहून ह्याचा अंदाज आलेला असेल की यात सर्व जे आहे महत्त्वाचा घटक जो आहे पुदिना आहे. तर इथे मी 1 मूठ इतकी कोथिंबीर घेतली आणि त्याचप्रमाणे 2 मूठ जे आहे पुदिना घेतलेला आहे. तर ही जी कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून त्यानंतर कॉटनच्या कापडावर जे आहे थोडीशी सुकवून घेतलेली आहे, म्हणजे त्यातला जो पूर्णपणे पाण्याचा अंश जो आहे तोच काढून घेतलेला आहे. आता पुदिनासुद्धा त्याचप्रमाणे स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कापडावर जे आहे अर्धा तास 10 ते 15 मिनटं किंवा मग अर्धा तास जो आहे सुकवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, त्यातला जो पाण्याचा जो अंश आहे आपण धुतल्यानंतर तो जो आहे निघून जातो आणि मग आपलं पीठ जे आहे जास्त मॉइश्चर होत नाही किंवा मग जास्त पातळ होत नाही. तर अशा पद्धतीने एकाच साईडनं सर्व पुदिना जो आहे कट करून घेतला बारीक आणि कोथिंबीरसुद्धा कट करून घेतली. आता कोथिंबीरमध्ये खूप जास्त देठ अजिबात घ्यायचे नाही आहेत. त्यानंतर अर्धा किलो प्रमाणात इथे मी मैदा घेतलेला आहे. वाटीने म्हणाल तर 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा चमचा ओवा जो आहे हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे त्यातला फ्लेवर जो आहे छान पद्धतीने निघून येतो. त्यानंतर 5 चमचे तेलाचं कडकडीत असं मोहन घातलेलं आहे, म्हणजे कडकडीत तेल गरम करून घालायचं. आता कुठलाही पदार्थ जेव्हा आपल्याला खुसखुशीत बनवायचा असतो तेव्हा तेल थंड घालायचं आणि कुरकुरीत बनवायचा असतो तेव्हा तेलाचं जे मोहन आहे ते कडकडीत घालायचं. आणि तेल घातल्यानंतर पिठाला सर्व जे आहे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे आपलं जे तेल घातलेलं आहे, मोहन घातलेलं आहे ते जे आहे सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. म्हणजे पिठाच्या कणाकणापर्यंत मोहन गेलं की कुठलाही पदार्थ जो आहे छान कुरकुरीत तयार होतो. तर हे बघा अशा पद्धतीने सर्व पिठाला जे आहे मोहन या ठिकाणी चोळून घेतलेलं आहे. आता मी इथे मैद्यापासून क्रॅकर्स बनवत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवायचे असतील तरीसुद्धा चालतील किंवा मग समप्रमाणात गव्हाचं पीठ आणि मैदा घेतला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जर पौष्टिकरित्या बनवायचं असलं तरीसुद्धा चालेल. पण हे जे क्रॅकर्स आहे मैद्याचे जे आहे अतिशय चविष्ट लागतात, त्यामुळे मी मैद्याचे बनवलेले आहे. आणि अशा पद्धतीने पिठाची मूठ आली की आपलं मोहन परफेक्ट आहे असं समजून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना जो कट केलेला होता तो घातला. आता अगोदरच पाणी न घालता आपण हे जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पाणी किती घालायचे. कारण पुदिना आणि कोथिंबीर जरी आपण सुकवून घेतलेले असले तरीसुद्धा ते ओलसर असतात थोडेसे. आणि मैदा ज्यावेळेस आपल्याला मैद्याचं पीठ जे आहे मळायचं असतं तेव्हा मैद्याला खूप जास्त पाणी अजिबात लागत नाही. त्यामुळं अगोदर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि जसं लागेल तसं पाणी घालून आपल्याला ह्याचं आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ मळायचं आहे. आता खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा मळायचं नाही आहे. छान असं मीडियम थिकनेसचं आपल्याला पीठ मळायचं आहे. आपण नॉर्मली चपातीला मळतो त्याच पद्धतीने पीठ इथे मळायचं आहे. तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून जे आहे अशा पद्धतीने इथे मी पीठ लावून घेतलेलं आहे. आता पीठ लावताना कधी खोलगट भांडं घ्यायचं, म्हणजे पीठ जे आहे व्यवस्थित मिक्ससुद्धा होतं आणि मळलंसुद्धा जातं. तर हे बघा अशा पद्धतीने पीठ मी या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. आता याला वरून तेलाचा वगैरे हात लावायची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण ह्याला आतमध्ये आपण मोहन घातलेलं आहे आणि मैद्याला जे आहे तेल वगैरे लावण्याची शक्यता नसते, खूप जास्त गरज नसते. त्यानंतर 10 मिनटं रेस्ट द्यायची आहे पिठाला, त्यापेक्षा जास्त नाही द्यायची. कमीत कमी 5 मिनटं आणि जास्तीत जास्त 10च मिनटं आपल्याला रेस्ट द्यायची आहे. कारण यामध्ये आपण पुदिना आणि कोथिंबीर घातल्यामुळं पीठ जे आहे सैलसर होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे 5 ते 10 मिनटं रेस्ट भरपूर झाली. त्यानंतर पिठाला जे आहे अशा पद्धतीने रोल केला आणि समप्रमाणात जे आहे पिठाचे भाग करून घेतले, म्हणजे आपल्याला पटापट लाटायला सोपे जातील. एकदाच अशा पद्धतीने गोळे करून ठेवले की आपल्याला पटापट लाटले सुद्धा जातील
आणि आपले क्रॅकर जे आहे झटपट तयार होतील. आता हे क्रॅकर्स बनवायला जितके सोपे आहे मुलं तितकेच आवडीने खातात आणि उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारे, कारण आपण यामध्ये पुदिना घातलेला आहे आणि पुदिन्याचं काम असं असतं की तो पोटाला थंडावा देतो, त्यामुळं पोटाला थंडावा देणारे हे क्रॅकर्स आहे. अशा पद्धतीने एक गोळा घेतला आणि आपल्याला जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ याची चपाती जी आहे आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता इथे सुकं पीठ लावण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण इथे मैद्याने जे आहे मैद्याला जे आहे सुकं पीठ लावायची गरज नसते, कारण हे पीठसुद्धा आपण खूप जास्त पातळ मळलेलं नाही. आता तुम्ही इथे गव्हाच्या पिठापासून बनवत असाल तर थोडासा मैदा भुरभुरला तरीसुद्धा चालेल, पण मैद्याला थोडंसं जे आहे गव्हाचं पीठ भुरभुरलं तरीसुद्धा चालेल, पण मैद्याला कोरडं पीठ लावण्याची जास्त गरज नसते, त्यामुळे इथे मी कोरड्या पिठाचा अजिबात वापर केलेला नाही. आणि हे बघा, जितकी शक्य होईल तितकी शक्य आपल्याला ही जी आहे पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता किती पातळ अशी मी या ठिकाणी चपाती लाटून घेतलेली आहे. आता इथे काट्याचा चमचा घ्यायचा आणि त्याने जे आहे आपल्याला चपातीला थोडेसे जे आहे होल पाडून घ्यायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण हे क्रॅकर्स तेलामध्ये सोडू तळण्यासाठी तर हे जे क्रॅकर्स आहे फुगणार नाही आणि कुरकुरीत असे तयार होतील. ज्यावेळेस आपण ह्याला काट्याच्या चमच्याने जे आहे होल नाही पाडले तर आपले क्रॅकर जे आहे चिवट होतील आणि फुगलेसुद्धा जातील आणि जेवढे हवे तितके कुरकुरीत तयार होणार नाही. त्यामुळे ही जी टीप आहे ही खूप महत्त्वाची आहे की काट्याच्या चमच्याने होल नक्की पाडून घ्या, म्हणजे आपल्याला जे आहे क्रॅकर्स आपले कुरकुरीत तयार होतील. तर हे बघा, जितके शक्य आहे तितके सगळीकडे मी व्यवस्थितरित्या होल पाडून घेतलेले आहे. अशा पद्धतीने एखादी सुरी घ्या किंवा मग तुमच्याकडे जर कटर असेल तर कटर घेतलं तरीसुद्धा चालेल आणि असे जे आहे चौरस शेपमध्ये मी हे क्रॅकर्स तयार करत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल किंवा मग आणखीन कुठल्याही शेपचे तुम्ही बनवू शकता, पण हे जे क्रॅकर्स आहे अशारित्या बनवले की मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांना खाण्यालासुद्धा जास्त इंटरेस्ट येतो. अशा पद्धतीने सर्व क्रॅकर्स जे आहे इथे असेच आपण कट करून घेऊया. आता हे जे क्रॅकर्स आहे प्रवासातसुद्धा तुम्ही नेऊ शकता. अतिशय सोप्या पद्धतीचे क्रॅकर्स आणि टाईमपास पदार्थसुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात आणखीन चविष्ट कसा बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर इकडे तेल तापवायला ठेवलं. तेल जे आहे छान गरम करून घ्यायचं, म्हणजे कडकडीत तेल जे आहे तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे क्रॅकर्स जे आहेत तळून घ्यायचे आहे. आता लो फ्लेमवर तळले तर क्रॅकर जे आहे तेल शोषून घेतील आणि हवे तितके कुरकुरीतसुद्धा होणार नाही. त्यामुळं मीडियम टू हाय फ्लेमवर हे क्रॅकर्स जे आहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हलका गोल्डन कलर येईल इतके आपल्याला हे क्रॅकर्स जे आहेत तळून घ्यायचे आहे. आता तेल इतकंसुद्धा गरम नसावं की क्रॅकर्स घातल्या क्रॅकर्सचे जे आहे कलर बदलला पाहिजे, इतकंसुद्धा तेल गरम नको आहे किंवा मग खूप जास्त थंड नको. मीडियम हीटचं जे आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने खालीवर करत आपल्याला छान असा गोल्डन कलर येईल, हलका सोनेरी तांबूस कलर येईल तितके आपल्याला हे क्रॅकर्स जे आहे तशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे. आता हे क्रॅकर्स जे आहे एकदा बनवले की 1-2 महिने सहज टिकतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर हे बघा, छान असे हलका कलर बदललेला आहे, हलका गोल्डन तांबूस कलर आलेला आहे आणि छान असे निथळून झटकून घ्यायचे, एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचे, कारण आपल्याला हे लगेच डब्यामध्ये भरायचे नाही, कारण थंड झाल्याशिवाय डब्यामध्ये जर भरले तर चिवट होतील. त्यामुळे पूर्णपणे थंड करून नंतर मग एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग अशा डब्यामध्ये भरायचे की त्यामध्ये जे आहे हवा जाणार नाही आणि आपले क्रॅकर्स जे आहे लूजसुद्धा होणार नाही. तर एका मागोमाग त्याच पद्धतीने सर्व क्रॅकर्स जे आहेत तळून घेत आहे आणि हलका गोल्डन कलर आला की छान असे झटकून काढून घ्यायचे, म्हणजे तेल जे आहे खूप जास्त क्रॅकर्समध्ये येणार नाही. तसे तर हे जे क्रॅकर्स आहे खूप जास्त तेलकट अजिबात होत नाही, कारण यामध्ये आपण ना कुठला पावडर घातली आहे ना कुठला सोडा घातलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे, घरी असलेल्या साहित्यापासून बनवलेले आहे. त्यामुळे हे जे क्रॅकर्स आहे अजिबात तेल न शोषून घेणारे आहे आणि तेलकटसुद्धा होणार नाही. हवं तर तुम्ही याला ओव्हनमध्ये सुद्धा
बेक करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. पण तेलामध्ये तळलेले क्रॅकर जे आहे खायला अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात आणि टिकायलासुद्धा भरपूर काळ टिकले जातात. आता इथे जर जास्त प्रमाणात सुद्धा बनवले तर 2 महिने सहज टिकतात. त्यापेक्षा जास्त 2 महिने तर शिल्लकच राहणार नाही, इतके छान लागतात. तर हे बघा, एकामागोमाग जे आहे त्याच पद्धतीने सर्व क्रॅकर्स मी तळून घेतलेले आहे. आणि आता हे क्रॅकर जे आहे हवं तर तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा मग आपण याला थोडीशी आणखीन चटपटीत चवसुद्धा देऊ शकतो. आता लहान मुलांना जर खायचे असतील तर असेच द्या, आणि जर मोठ्या व्यक्तींना खायचे असतील तर चटपटीत करण्यासाठी काय करायचं तर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ मिक्स करून यावर गरम असतानाच भुरभुरायचं आणि अशा पद्धतीने खालीवर करून मस्त आपले मसाला क्रॅकर्स तयार होतात. हवं तर यावर तुम्ही पेरी पेरी मसाला घातला तरीसुद्धा मसाला क्रॅकर्स जे आहे तयार होणार आहेत. तर हे बघा, एकाच वेळेस 2 पद्धतीचे क्रॅकर्स तयार झालेले आहे. हवं तर असे खा मसाल्यासोबत किंवा मग प्लेन खाल्ले तरीसुद्धा चालतील. एकदम सोप्या पद्धतीने क्रॅकर्स तयार झालेले आहे. चला मग, क्रॅकर्सची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त ही रेसिपी तुम्ही शेअर करा.